नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझे मॅडम. आपण काय करतो आहोत, 10वी CBSE किंवा 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे की रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट. तर त्या संदर्भातला एक क्वेश्चन आहे, तो कसा सोडवायचा हे आज आपण बघणार आहोत. त्यापूर्वी मी परत एकदा सांगते आहे की रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणजे काय. तर जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्ही व्हेरिएबलच्या जो दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करता त्या व्हॅल्यूजना रूट्स ऑफ द इक्वेशन असं म्हटलं जातं. त्यापैकी एक जी व्हॅल्यू आहे तिला अल्फा म्हणायचे आणि दुसऱ्या व्हॅल्यूला म्हणायचं आहे बीटा. हे झाले रूट्स. आणि कोएफिशियंट म्हणजे काय, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जेव्हा आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो म्हणजे ax² + bx + c या फॉर्म मध्ये जेव्हा लिहितो तेव्हा फर्स्ट टर्मचा जो कोएफिशियंट आहे म्हणजे जो नंबर आहे फर्स्ट टर्मला कनेक्टेड ती व्हॅल्यू a ची, सेकंड टर्मला कनेक्टेड नंबर व्हॅल्यू b ची आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे व्हॅल्यू आहे c ची. तर ह्यांचं काय रिलेशन आहे ते मी तुम्हाला अगोदर लिहून दाखवते. तर ते रिलेशन आहे बघा, अल्फा + बीटा = -b/a. तर अल्फा + बीटा म्हणजे रूट्स आणि b/a म्हणजे कोएफिशियंट्स आणि अल्फा * बीटा ही व्हॅल्यू आहे c/a. आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये y² - 2y - 7 = 0. तर इथे a ची व्हॅल्यू येणार आहे 1, b ची व्हॅल्यू येणार आहे -2 आणि c ची व्हॅल्यू येणार आहे -7. आपण पहिल्यांदा काय करूया, अल्फा + बीटाची व्हॅल्यू काढूया. अल्फा + बीटा -b/a म्हणजे मायनस हा मायनस इन ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ b. तर मग अल्फा + बीटाची व्हॅल्यू या केस मध्ये मला मिळालेली आहे 2. आता मी काय करते, अल्फा * बीटा, अल्फा * बीटा तो c/a. तर c ची व्हॅल्यू -7/1. तर मग अल्फा * बीटाची व्हॅल्यू मला मिळते -7. आता मी काय करणार आहे, हा क्वेश्चन सोडवणार आहे. अल्फा² + बीटा² ही व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. मग अल्फा² + बीटा² सोडवताना मी काय करणार, अल्फा + बीटा², बघा दोघांमधला फरक लक्षात घ्या. अल्फा² + बीटा² करायचंय तर मी मग काय करते आहे, अल्फा + बीटा² ही आयडेंटिटी मी यूज करते a + b वाली. इथे काय होईल, अल्फा² येईल, बीटा² येईल आणि इथे येईल +2 अल्फा बीटा. हे काय केलं मी, एक्सपान्शन. आता अल्फा + बीटा म्हणजे काय, माझ्याकडे व्हॅल्यू 2, त्याचं मी करते स्क्वेअर. अल्फा² + बीटा² तर मला फाइंड आउट करायचं आहे +2 अल्फा बीटा. मग 2 * अल्फा बीटाची व्हॅल्यू ती आली -7. मग 2 चा स्क्वेअर किती आला, 4 = अल्फा² + बीटा² प्लस ब्रॅकेट मध्ये 2 आणि -7 चं प्रोडक्ट आलेलं आहे -14. 4 = अल्फा² + बीटा². हे प्लस * मायनस झालेले आहे मायनस. आता ही व्हॅल्यू आपण -14 ही व्हॅल्यू आपण LHS ला नेली तर ती काय होणार आहे, +14. म्हणजे अशा रीतीने अल्फा² + बीटा² ची व्हॅल्यू मी काय फाइंड आउट केलेली आहे, 18. तर मला जेव्हा अल्फा² + बीटा² काढायचं आहे तेव्हा मी काय केलं, अल्फा + बीटा² ही आयडेंटिटी यूज केलेली आहे. आता समजा मला अल्फा³ + बीटा³ ची व्हॅल्यू काढायची आहे, मग मी काय करेन, अल्फा + बीटा². इथे अल्फा + बीटा² हा काय येतो, अल्फा³ + बीटा³ + 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा + बीटा. हे काय आहे, त्याचं एक्सपान्शन आहे. आता काय करूयात आपण, अल्फा + बीटाची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली बघा, ती आहे 2 = अल्फा³ + बीटा³ प्लस ही व्हॅल्यू मला माहिती नाहीये, हीच तर मला फाइंड आउट करायची आहे, 3 अल्फा बीटा म्हणजे 3 * अल्फा बीटाची व्हॅल्यू जी आहे -7 आणि परत अल्फा + बीटा काय व्हॅल्यू घेतली 2.
मी काय केलंय, आधीच अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्याच्या व्हॅल्यूज काढून घेतल्या आणि काय आयडेंटिटी यूज करायची ते मी ठरवलेलं आहे. आता हे जेव्हा दोघांमध्ये प्लस साईन आहे त्यावेळेला ही आयडेंटिटी यूज करायची आहे, तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा मायनस साईन असेल तेव्हा काय करायचं आपण बघू नंतर. 2 चा क्यूब केला मी इथे 8, 2 इंटू 2 इंटू 2. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबला काहीच करायचं नाहीये, इथे आलेले आहेत -21 आणि हे आले 2. हा 8 आहे तसाच राहिला. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस हे आलेलं आहे -42. आता काय झालेलं आहे, हे जे प्लस इंटू मायनस ते होणार आहे मायनस इज इक्वल टू 8. तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू हे -42 या साईडला गेले तर ते प्लस होतात आणि मग आन्सर आलेला आहे 50. तर काही वेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या साइन बद्दल गोंधळ असतो. मी काय केलंय, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब LHS ला नेलंय आणि हे 8 आणि 42, हे 8 हे -42 आहे ते काय केलेलं आहे, प्लस केलेलं आहे. किंवा इथंच हे झालेलं आहे, हे मायनस इकडे जाऊन काय झालेलं आहे, प्लस झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती पाहिजे रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट. आणि मग त्यानंतर अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर इथे आयडेंटिटी यूज करून हे आन्सर काढायचं आहे. इथे जर मायनस साईन आलं तर काय करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेनच. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.